आपण जेवढं फिरतो तिथं नदीला पण पाणी नाही, पण आपल्या इथे किनाला बघा पाणी किती आहे. कसला चढा बघा इथं. इथं खाली वरंगळ आहे आणि इथं खडा चढ आहे. बड्डे स्पेशल काय आहे आज भावाचा बड्डे. भावा हॅपी बड्डे. थँक्यू बाबा. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. या लागते केक खायला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पार्ट 2 म्हणजेच नवीन ब्लॉगमध्ये. आता जस्ट सोनीतने येऊन कपडे त्यांनी चेंज केलो आणि आरकेला आणि 4 दोरीला औषध मारायचं आहे. त्यासाठी ट्रॅक्टर टाकून चालू केलं आणि औषध विरघळायला चालू केलं. बघा औषध चाललं आपलं सल्ला पेरेरी. औषध मारून चालू आहे. 4 दोरीसाठी पण औषध तयार केले आणि 4 दोरीत मारायचं चाललोय. हे बघा आबाळ कसलं आलंय पुढनं. पाऊस आहे 100% तिकडच्या साईडला. चालवा 4 दोरी पण औषध मारून. आणि काय पाऊस येईल म्हणतं, पण काय पाऊस बी ढकली काय का कडला. तिकडनं तर सगळं क्लिअर झालं. ट्रॅक्टर वरंगळ लावून पेटपूजा केली, म्हणजे जेवण केलं. आज चाललोय हत्ती कसंच बी तोडून आणायचं आहे. खाली चालली मी आणि काका. ट्रॅक्टरचा प्लॅन थोडा वेळ पुढे ढकलला, कारण ट्रॅक्टर हनुमान काकांचं घेऊन येणार तो आणि हनुमान काका त्यांची मुलं काय तर वैरणाला जाणार होती. आम्ही तोपर्यंत हत्ती घास सोडला आलोय. हे गौतम भाईचा हत्ती घास आहे. हे पाक वरच्या रस्त्याच्या वरच्या पट्टीत हत्ती घास लावायचा आहे. एक ओळ हत्ती घासाची आणि एक ओळ मक्याची लावायची आहे. मग त्यासाठी हत्ती घासच बी तोडून येणार आहे. वैरण थोडी तोडली आणि आता हनुमान काकाच्या ट्रॅक्टरनं सोडून दिला. आपल्या ट्रॅक्टरला आपला मोठा डबा जोडून घेऊन येणार आहे, कारण तसं बी हत्ती घास वाकडे तिकडं आहे. आता काका जर थोडकं तोडतात आणि मी आणि अमोल काका चाललोय. अमोल काका मला तिथे ट्रॅक्टर बी सोडतात आणि माघार येतात पुन्हा. बघा ट्रॅक्टरला ब्लोअर जोडलेला आहे. हे ब्लोअर सोडून शिडी जोडायची आहे. हे बघा कसं दिसायला गुलमोहर झाड खालनं. सोडलो ब्लोअर सोडून शिडी जोडल्या. आपला डबा गोविंद भाई याच्यात आहे, तिकडे जायचं आणायला. ट्रॉली कशी आपण जेवढं फिरतो तिथं नदीला पण पाणी नाही, पण आपल्या इथे किनाला बघा पाणी किती आहे. आपल्या इथे किनाला पाणी फुललं आहे. तर डबा जोडला आहे चालू आहे. कसला चढा बघा इथं खाली वरंगळ आहे आणि इथं खडा चढ आहे. बाकी गाडी ट्रॅक्टरच्या वरती लागलेली दिसत्या. तोडलं बघा हत्ती घास. आज काय लय तोडलं नाही, अंधार पडत आलाय म्हणताना. बाकी मग काय आणि लागलं तर आणि येऊन न्यायचं उद्या. मग बुडकं तेवढं भरल्यात, जे बी न्यायचं होतं ते. बाकीचं मग हे शेंड राहिलं बघा हे वरणीला. खाली बी असं उभं टाकलोय. बाकी मग ही वैरण अशी आडवी टाकालोय, म्हणजे घरापाशी उतरवायली त्या. मित्रांनो आणि थोडा पट्टा पडला बघा. ट्रॉली आणल्यासरशी खेप फुकट गेली नसली पाहिजे, अशी जोडण्या केल्या. बाकी सूर्यास्त झालाय. मित्रांनो कधी निघलोय, अजून पण जाईना घरापर्यंत. जरा हळूहळू चाललोय, कारण वरती काय बांधलं नाही. पाठीमाग घसरून पडायला नको, तर हळूहळू चाललोय. मित्रांनो ट्रॅक्टर लावलं बघा घरापाशी आणि ट्रॅक्टर लावून शरद काका त्यांच्यात दूध घेऊन आलो. आणि दूध घेऊन येऊन तयार झाली. आज का तयार झाली सांगा. आज डे स्पेशल काय आहे, आज भावाचा बड्डे. भावा हॅपी बड्डे. थँक्यू बाबा. तर भावाने शंभून घेतलाय बघा मला. आता चाललोय जरा आरकेला, पण आरकेला काय चाललंय हे माहित नाही. मित्रांनो आम्ही सगळेजण एकत्र झालोय. आता चाललोय बघा आरकेला संतूचा बड्डे करायला. मी, ओंकार, समाधान, प्रीतम, प्रेम आणि संतू. आणि दोन प्लेअर आले बघा. आणि दोन आम्ही तर 5 जण सोबत चाललोय. बाकी मग समाधान आणि अर्जुन आता पुढे गेल्यात आणि छोटा भाई आणि आकाश भाई अजून पाठीमाग आहे. केक वगैरे सगळे घेऊन पोरं गेलं पुरं. आणि केक सोबत भडंग पण घेतात खायला. मग त्यांना कांदा पाय होता. अरे तर टोटल बंद होतं. एका वडापावच्या गाड्यावरून कांदा घेतला आणि चाललोय. मित्रांनो वाढदिवस सेलिब्रेट करायसाठी गँग सगळी कुठं आहे सांगा. ही प्रीतमची हवेली आहे, हवेली प्रीतम प्रेमची.
इथं वर गच्चीवर वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. कसं आहे बघा एरिया, डायनिंग टेबल पण आहे, सगळं ओपन ओपन आहे. आणि इथं बड्डे बॉय आहे, अर्जुन दादा आहेत. तुझा बड्डे रे हावऱ्या. हे भावा तुझा बड्डूस आहे. संध्या हो पुढे हो. अरे हो संध्या लवकर. झाली की आता पण व्हिडिओ चालू आहे. हॅपी बर्थडे टू डिअर संती, हॅपी बर्थडे डिअर यू. अरे हळूहळू नाव घेऊ नका सगळे. कसं आहे अरे हावऱ्या तूच काय जे पहिला. काय म्हटलं या लागतं केक खायला. सेलिब्रेशन तर केलं बघा. आता भडंग पार्टी चालू आहे. कांदा सगळ्यात जास्त मला खावला, बाकीचे काय कांदा खांदा पोर नाही देत. झाला बा वाढदिवस आणि भडंग पण खाऊन झाले. आज चालले गॅंग सगळी जिकडे तिकडे. पार्ट्या पोरांची केली बघा. प्रीतम इकडं आला आणि आपल्याकडे सध्या बड्डे बॉय प्रेम संग गेला आहे. बाकी मग आता हळूहळू दाखवतो. त्या गाडीवर बघा हिंद केसरी आकाश दादा विथ छोटा भैया आणि पुढे गाड्या हिंद केसरी अर्जुन दादा विथ सम्या, त्याच्या पुढे गाड्या हिंद केसरी प्रेम दादा विथ संत्या. मित्रांनो संत भाऊचा वाढदिवस करून आलो बघा घरापाशी. पोरं पण जिकडे तिकडे गेली. आता जेवण करणार घरात आणि व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार. त्यामुळे आपला व्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.